नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्ही मार्ट रिटेल लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, त्याचसोबत या कंपनीने सांगितले होते की ही कंपनी आज क्वार्टरली रिझल्टसोबत डिव्हिडंड आणि बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स करू शकते. तर चला बघूया क्वार्टरली रिझल्टसोबत या कंपनीने डिव्हिडंड आणि बोनस शेअर अनाऊन्स केला की नाही. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, व्ही मार्ट रिटेल लिमिटेडमध्ये मार्च 2025नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 44.28%, एफ आय एसची होल्डिंग आहे 17.48%, डी आय एसची होल्डिंग आहे 32.93% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.33%. आणि मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता जबरदस्त होल्डिंग आहे प्रमोटर्स, एफ आय एस आणि डी आय एसची, जवळपास 90%पेक्षाही जास्त. आणि पब्लिकची होल्डिंग आहे फक्त 5.33%, जो एक या कंपनीसाठी पॉझिटिव्ह आहे. मित्रांनो, व्ही मार्ट रिटेल लिमिटेडने सांगितले होते की आज ही कंपनी क्वार्टरली रिझल्टसोबत डिव्हिडंड आणि बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो, या कंपनीने डिव्हिडंड अनाऊन्स केला नाही, परंतु मित्रांनो, या कंपनीने बोनस शेअर अनाऊन्स केला आहे 3:1च्या रेशोमध्ये. आणि मित्रांनो, 3:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे एका शेअरवर 3 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 4 शेअर होऊन जाईल. परंतु मित्रांनो, व्ही मार्ट रिटेल लिमिटेडने 3:1च्या रेशोमध्ये बोनस शेअरला देण्यासाठी आतापर्यंत रेकॉर्ड डेट फिक्स केली नाही. परंतु मित्रांनो, ही कंपनी जसेच बोनस शेअरला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट फिक्स करेल तेव्हा मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. चला आता बघूया व्ही मार्ट रिटेल लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर लाखमध्ये दिलेले आहे, परंतु मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगणार आहे. तर मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4चा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा. आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया व्ही मार्ट रिटेल लिमिटेडच्या रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स इयर ऑन इयर बेसिसवर 668 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर 4मध्ये आली आहे 780 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1026 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 780 कोटी रुपये. चला आता बोलूया व्ही मार्ट रिटेल लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 673 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 782 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1030 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 782 कोटी रुपये. चला आता बोलूया व्ही मार्ट रिटेल्स लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल खर्च इयर ऑन इयर बेसिसवर 725 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आली आहे 783 कोटी रुपये. आणि या कंपनीचा टोटल खर्च क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 960 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 783 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 51 कोटी रुपयाच्या लॉसमधून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 22 कोटी रुपये. आणि या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 69 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 22 कोटी रुपये. चला आता बोलूया
व्ही-मार्ट रिटेल्स लिमिटेडच्या प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल म्हणजे नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 38 कोटी रुपयाच्या लॉसमधून या क्वार्टरमध्ये आला आहे 18 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा प्रॉफिट फॉर द पिरियड म्हणजे नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 71 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 18 कोटी रुपये. आणि मित्रांनो, तुम्हाला जर असे वाटत असेल की या कंपनीचा नेट प्रॉफिट पॉझिटिव्हमध्ये आला आहे, तर मित्रांनो तुम्ही चुकीचे आहात. ही कंपनी लॉसमध्ये आहे. इथे तुम्ही मित्रांनो बघू शकता या कंपनीचा एक्सेप्शनल गेन्स 24 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, या कंपनीचा इथे नेट प्रॉफिट दाखवलेला आहे 18 कोटी रुपयाचा. म्हणजे मित्रांनो, ही कंपनी लॉसमध्ये आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा प्रिव्हियस क्वार्टरचा तुम्ही नेट प्रॉफिट बघू शकता 71 कोटी रुपये विदाऊट एनी एक्सेप्शनल गेन्स. चला आता बोलूया व्ही-मार्ट रिटेल्स लिमिटेडच्या EPSबद्दल म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअरबद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, या कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 19.68 रुपीजच्या लॉसमधून आता आला आहे 9.35 रुपीज. आणि या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 36.18 रुपीजने घसरून क्वार्टर 4मध्ये आला आहे 9.35 रुपीज. आणि मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता या कंपनीच्या नेट प्रॉफिटपेक्षा त्याचा एक्सेप्शनल गेन आहे. आणि मित्रांनो, जोपर्यंत रिझल्ट आला नव्हता तेव्हापर्यंत ही कंपनी पॉझिटिव्हमध्ये होती. आणि मित्रांनो, जसेच या कंपनीचा रिझल्ट आला तसेच ही कंपनी लोअर सर्किटमध्ये आली म्हणजे निगेटिव्हमध्ये आली. आणि मित्रांनो, यावरून एक गोष्ट स्पष्ट कळत आहे की व्ही-मार्ट रिटेल लिमिटेडचे नंबर मार्केटला आवडले नाही. आणि मित्रांनो, त्याचमुळे या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये आपल्याला लोअर सर्किट पाहायला मिळाला आहे रिझल्ट डिस्क्लोज झाल्यानंतर. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.